नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मागच्या तासिकेत झाडं लावणारा माणूस हा मकरंद कुलकर्णी यांनी लिहिलेला पाठ आपण अभ्यासाला घेतलेला आहे. त्याचं वाचन आपण केलंय. आजच्या तासिकेत आपणाला या पाठाचं विवेचन आणि विश्लेषण करायचं आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष या पाठाकडे वळण्यापूर्वी समाजाला वेगळं वळण लावणारी, समाजात मूलभूत पद्धतीचा बदल घडवून आणणारी जी माणसं असतात त्या माणसांना एका अर्थानं झपाटलेली माणसं असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे माणसाकडून ज्या गोष्टी घडणं शक्य नाही असं वाटतं, ती तशा काही गोष्टी घडवण्याचं काम ही झपाटलेली माणसं करत असतात. अशाच एका झपाटलेल्या माणसाचं झपाटलेपण चित्रित करणारा हा पाठ आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी अभिनीत केलेला, म्हणजे त्या चित्रपटामध्ये ते मुख्य अभिनेते आहेत, असा मांझी नावाचा चित्रपट बघितला असेल. तो ज्या दशरथ मांझी या व्यक्तिरेखेवर आधारलेला आहे, तोही असाच एक वेडा झपाटलेला माणूस होता. आपल्या बायकोला डोंगरावरून वाट काढून चालत जाण्यासाठी कष्ट होत आहेत, त्यामध्ये तिचा अपघात झालेला आहे हे कळाल्यानंतर दशरथ मांझी यांनी छिन्नी आणि हातोडा या दोन्हीच्या माध्यमातून रस्ता, डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचं काम केलेलं आहे. आता ही गोष्ट कुठल्याही एका माणसाला होऊ शकेल असं वाटत नाही. रस्ता तयार करण्याचं काम हे काही एकट्या दुकट्या माणसाचं नाही, पण दशरथ मांझी नावाच्या माणसानं ते काम करून दाखवलंय आणि माउंटन मॅन याच नावानं त्यांची ओळख रूढ झालेली आहे. दशरथ मांझी हे जसे माउंटन मॅन आहेत, त्याच पद्धतीनं एका फॉरेस्ट मॅन, अरण्य ऋषी किंवा अरण्य व्यक्ती यांचं कर्तृत्व चित्रित करणारा पाठ म्हणजे झाड लावणारा माणूस. हा पाठ कळण्यासाठी खूपच साधा आणि सोपा आहे. फक्त त्या व्यक्तीच्या अंगी असणारी ही जी पॅशन आहे, ती पॅशन आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मी पाठाचं थोडक्यात विवेचन आणि विश्लेषण करतो. फार खोलात मी जाणार नाही, कारण या पाठाचं सर्वसाधारणपणे आकलन करून घेणं खूपच सोपं आहे. लेखक सुरुवातीलाच असं म्हणतो की एखादा माणूस झाड लावतो, कुणी बाग करतो, कुणी शेती करून परिसर हिरवागार करतो. म्हणजे सर्वसाधारणपणे माणसाकडून ह्या ज्या क्रिया घडतात त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण लेखक वेगळेपण ठसवत असताना हे नमूद करतो, 40 वर्ष जीवापाड मेहनत करून जर एखादा माणूस 1400 एकराहून अधिक क्षेत्रफळावर जंगल उभं करत असेल तर आपला विश्वास बसणार नाही. पण आसाम मधल्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात एका अवलिया माणसानं असं जंगल उभं केलं आहे. 40 वर्षांपासून तो माणूस एकच काम करतो आहे, ते म्हणजे झाडं लावणे. नई धरती फिर बनेगी या पद्धतीचा उद्देश, हेतू मनात ठेवून सतत झाडं लावण्याचं काम करणारा हा जो अवलिया आहे, या अवलियाचं नाव आहे जादव मोलाई पायेंग. जादव मोलाई पायेंग नावाच्या माणसाने 40 वर्षात 1400 एकराहून अधिक क्षेत्रफळावर नवीन जंगल वसवले. एक माणूस जंगल वसवतो, ही गोष्ट किती फॅसिनेटिंग आहे, किती आश्चर्यचकित करणारी आहे. पण ह्या माणसानं ते करून दाखवलेलं आहे. कोण आहे हा माणूस? का वसवलं त्यानं जंगल? 40 वर्ष अशा एखाद्या वेगळ्या अशा वेडाचं झपाटलेपण त्याच्यात कुठून आलं? या सगळ्याचा वेध घेणारा हा पाठ आहे. लेखक म्हणतो, जादव मोलाई पायेंग हे मिशिंग जमातीमध्ये जन्माला आलेल्या एका माणसाचं नाव. ते मूळचे जोरहाट म्हणजे आसाम मधलं एक छोटस खेड, त्या ठिकाणचे रहिवासी. तुम्हाला माहिती आहे, आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी खूप महत्वाची नदी मानली जाते. ही जी ब्रह्मपुत्रा आहे, ही ब्रह्मपुत्रा आसामची जशी जीवनदायिनी आहे, त्याच पद्धतीनं या नदीला पूर आल्याच्या नंतर
आसाम मधलं जनजीवन उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून या नदीला आसामचे अश्रू असंही म्हटलं जातं. या ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या भोगदाई नदीच्या काठावर त्यांचं हे गाव जोरहाट नावाचं. याच परिसरात मजुली नावाचं बेट आहे. नदीमधील बेटांमध्ये हे मोठं बेट मानलं जायचं. 1965 मध्ये या भागात मोठा पूर आला. बेटावरली जंगल संपदा वाहून गेली. जोरहाटच्या परिसरात असलेली सगळी झाडे पुरामध्ये नष्ट होऊन गेली. त्यानंतर जाधव गावाजवळच्या दुसऱ्या बेटावर पोचले. तिथले सगळे वाहून गेले होते. गाव ओसाड झाल्याचे पाहून त्यांना दुःख झाले. आपलंही गाव वाहून गेलं होतं आणि ज्या नव्या ठिकाणी ते गेले होते तेही गाव पाण्यानं वाहून गेलं होतं. या संदर्भात त्यांनी जेव्हा गावकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा एका ज्येष्ठ असणाऱ्या माणसाने, एका बुजुर्गाने त्यांना सल्ला दिला, ओसाड झाल्यामुळे काहीच करता येत नाही. जर या ठिकाणी पुन्हा काही करावं असं वाटत असेल, जुने दिवस परतून यावेत असं वाटत असेल, परत ही सृष्टी हिरवी व्हावी असं वाटत असेल, परत हा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा असं वाटत असेल, तर तू एकच काम कर, तू झाडं लाव. याच वाक्यातून जाधव पायंग यांनी प्रेरणा घेतली. बघा, नात्याचा ना गोत्याचा ना रक्ताचा असा हा माणूस, पण या बुजुर्गानं जो सल्ला दिला तो सल्ला जाधव यांना पटला. एका अर्थानं आयुष्याची दिशाच या माणसानं दाखवली. आयुष्यात काय करायचे हेच जणू या एका माणसानं सांगितलं. मुरलीधर देवीदास आमटे नावाच्या एका माणसाला कुष्ठरोग्याची सेवा करता करता मला आयुष्यात दुसरं काहीच करायचं नाही, केवळ आणि केवळ कुष्ठरोगांच्या आयुष्याचं उत्थान करायचंय असं वाटलं. आणि तो एक कुष्ठरोगी जणू बाबा आमटे नावाच्या माणसाचा मार्गदर्शक झाला. त्याच पद्धतीनं हा जो बुजुर्ग आहे, जो म्हणतोय तू दुसरं काहीही करू नकोस, फक्त झाडं लाव, तो म्हणजे जाधव पायंग यांच्यासाठी मार्गदर्शक आहे, त्यांचा गाईड आहे. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त झाडच लावायची आहेत. तेच माझ्या आयुष्याचं आता एकमेव ध्येय आहे, त्यातच माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे असं ठरवून टाकले. लेखक म्हणतो, याच वाक्यातून जाधव पायंग यांनी ठरवले, आपण नष्ट झालेली झाडी पुन्हा उभी करायची, झाडं लावायची, जंगल उभं करायचं. बघा, एखादी गोष्ट ठरवणं खूप सोपं असतं. कुणीतरी सांगतं आणि त्या सांगितल्यावर हुकूम आपण ते करावं असा एक विचार आपल्या मनात येतो. तसा निर्णय आपण घेतो. निर्णय घेणं सोपं असतं, पण त्या निर्णया बरहुकूम चालून आपल्या आयुष्याचा मार्गच त्या निर्णयानुसार आखून घेणं ही गोष्ट सोपी नाहीये. म्हणून लेखक म्हणतो, वर करणी हे काम सोपे वाटत असले तरी झाडे लावणे हे अशक्यप्राय आव्हान होते. तेही जिथं पुरामुळं सगळं वाहून गेले त्या वाळवंटात. पण प्रबळ इच्छाशक्ती असली तर माणसाकडून मोठे मोठे चमत्कार घडत असतात. जाधव पायंग यांच्याही बाबतीत असंच झालं. तेव्हा त्यांचं वय होतं अवघ 16. म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्यापेक्षा सुद्धा जाधव यांचं वय तेव्हा खूप कमी होतं. पण मित्रांनो, हे जे 16-17 वर्षांचं जे वय आहे ना, ते वय खरं मोक्याचं वय असतं, निर्णयाचं वय असतं, नव्या काही गोष्टी ठरवण्याचं वय असतं, जे ठरवलं त्यातून झपाटून जाण्याचं वय असतं. याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. याच वयात भगतसिंग यांनी आझादी मेरी दुल्हन है असं ठरवलं होतं. याच वयात IAS ची परीक्षा जी आहे त्या परीक्षेपेक्षा सुद्धा माझ्या देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे हा विचार सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये आला होता. सर्वसाधारणपणे 16-17 वर्षांचं वय हे पक्व वय असतं निर्णय घेण्यासाठी, झपाटलेपणानं पेटून उठण्यासाठी. आणि म्हणून 16 वर्षाच्या वयामध्ये जाधव पायंग यांनी ठरवलं की आपण आता झाडं लावण्याचं काम करायचं. बांबूंची झाडं लावून त्यांनी मजुली नावाच्या बेटावर वृक्षारोपणाची सुरुवात केली.
त्यांच्या घरी शेती होती आणि दुग्ध व्यवसाय होता, त्यावर त्यांचा संसार चालायचा. मुळात त्यात कुठेही खंड न पडू देता पायेंग यांनी झाडं लावण्याचं काम सुरू केलं. त्यांचा दिनक्रम मोठा विचित्र असायचा. दिवस सुरू व्हायचा पहाटे 3:30 वाजता. घरातून उठून रोपटे बिया घेऊन ते निघायचे. 4 किलोमीटर पायपीट केल्यानंतर नदी लागायची. छोट्या होडीतून ती नदी पार करावी लागायची. पुन्हा काही किलोमीटर चालावं लागायचं आणि मग झाडे लावण्यासाठी जी जागा निश्चित केलेली आहे त्या निश्चित केलेल्या जागेवर अक्षरशः झपाटून जाऊन ते झाडं लावायचे. दुपारपर्यंत हे काम आटोपलं की पूर्वी लावलेल्या झाडांची देखभाल करायचे, त्याला पाणी घालायचे, त्याला खत घालायचे आणि 40 वर्ष सातत्याने या दिनक्रमात त्यांनी खंड पडू दिला नाही. वर्षभर नित्य नियमाने अभ्यास करायचा झाला तरी आपणाला कंटाळा येतो. 10वी-12वीला थोडा जास्त अभ्यास करावा लागतो, तोही आपण कंटाळून करतो. पण हा माणूस 40 वर्ष हे काम निष्ठेनं करतोय. विचार करा, त्यांची निष्ठा, त्यांचं जीवनव्रत हे किती ठाम असेल, किती पक्क असेल, किती प्रबळ असेल. आणि ही प्रबळ इच्छाशक्ती या जाधव पायेंग यांच्याकडून आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे. लेखक म्हणतोय, 1 एकराचे जंगल वसविण्यासाठी जाधव यांना तब्बल 5 वर्ष लागली. परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर मात्र त्यांनी जमिनीची विभागणी केली आणि वृक्षारोपण सुरू केलं. झाडांनी तग धरावी यासाठी ते विशेष काळजी घ्यायचे. काही झाडांना कीड लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता कीड लागली म्हणजे ते झाड वाळवीनं पोखरून टाकणार, झाड कोसळणार आणि कष्टाने जे जंगल आपण उभं करण्याचा प्रयत्न करतो आहोत ते उभं राहू शकणार नाही. ही कीड काढण्यासाठी औषधी कुठून आणायची? पण दुसऱ्या एका झाडाचे निरीक्षण करताना त्यांना असे लक्षात आले की विशिष्ट प्रकारच्या मुंग्या ही कीड खाऊन टाकत आहेत. जाधव यांच्या चाणाक्ष बुद्धीने ते टिपले आणि दुसऱ्या दिवशीपासून सोबत 2 पिशव्या त्यांनी बाळगल्या. बघा, एका पिशवीत रोपटे बिया तर दुसऱ्या पिशवीत मुंग्या. ज्या झाडांना कीड लागली आहे त्या झाडांवर मुंग्या सोडण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यामुळे बहुतांशी झाडे कीडमुक्त झाली. मित्रांनो, आपल्याकडं शेतामध्ये काम करणारा, जंगलामध्ये राबणारा जो माणूस असतो त्या माणसाच्या त्याच्या बुद्धिमत्तेची आपल्याला कदर वाटत नाही. तो बुद्धिमान आहे असंच आपल्याला वाटत नाही. आपल्याकडं बुद्धिमत्ता मोजण्याचा, इंटेलिजन्स मोजण्याचा जो पॅरामीटर आहे ना, तो पॅरामीटर डिग्र्यांमध्येच आहे. ज्याच्याकडे उत्तम डिग्री असते, उत्तम गुणांनी मिळवलेली डिग्री असते, तो माणूस आपल्याला बुद्धिमान वगैरे वाटत असतो. पण या ठिकाणी जाधव पायेंग यांच्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलावं? जो वैज्ञानिक असतो, शास्त्रज्ञ असतो, त्याची निरीक्षण शक्ती तीव्र असते. जाधव यांची निरीक्षण शक्ती तीव्र आहे. आहेत शेतकरीच, घरातला व्यवसाय शेतीचा आणि दुधाचा आहे, पण तरी सुद्धा निरीक्षण शक्ती तीव्र आहे. झाडांना कीड लागते ना, पण ती कीड खाऊन टाकणाऱ्या पण मुंग्या असतात हे त्यांना त्या निरीक्षणातून कळतं. आणि ज्या ज्या झाडांना कीड लागलेली आहे त्या झाडांवर मुंग्या सोडण्यासाठी ते एका पिशवीमध्ये मुंग्या भरून आणतात आणि त्या झाडांवर सोडतात. हळूहळू सगळी ती झाडं कीडमुक्त व्हायला लागतात. या ठिकाणी जाधव पायेंग यांची बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती आणि त्यांच्यामध्ये असणारा वैज्ञानिकासाठी महत्वाचा असणारा जो गुण असतो तो गुण त्यांच्यात असल्याचं आपल्या लक्षात येतं. लेखक म्हणतो, कोणतेही समाज उपयोगी काम करताना अडचणी येणारच. त्याला जाधवही अपवाद नव्हते. भले आज जाधव यांचं नाव पंचक्रोशीत, भारतात आणि जगात झालं असेल, पण जेव्हा त्यांनी काम सुरू केलं होतं तेव्हा त्यात त्यांना अडचणी आल्या नाहीत असं नाही. त्यांना खूप अडचणी आल्या. अनेक लोकांनी त्यांची अडवणूक केली. पण चांगलं काम करायचं असेल तर याची तयारी ठेवावीच लागते. अडचणी येणारच असतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ह्या काव्यपंक्ती ऐकलेल्या, वाचलेल्या असतील की चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खाल्ल्याशिवाय ब्रह्मपद मिळत नसतं. अडीअडचणींना सामोरं जावंच लागतं, अडीअडचणींचा सामना करावाच लागतो. लेखक म्हणतो, ज्या वेळेस त्यांनी या झाडांची लागवड करायला सुरुवात केली
त्यातनं जंगल तयार व्हायला सुरुवात झाली. गावकऱ्यांनी कसे अप्रिशिएट करावं जाधव पायंग यांच्या या कामाला? कुणीतरी वेडा माणूस झाडे लावत असल्याचे गावातील काही समाजकंटकांनी वन खात्याला कळविले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना थेट नोटीस धाडली. जमीन सरकारची आहे, पण त्यावर तुम्ही झाडं लावण्याचं काम करताय, तुम्हाला असं काम करता येणार नाही, असा त्या नोटिशीचा अर्थ होता. मुळात पडीत पडलेली जमीन आहे, ज्या जमिनीवरती काहीच उगवून येत नाही, आणि जी झाडं ते लावतायत ती झाडं स्वतःच्या कौटुंबिक खर्चासाठी वापरली जाणार नाहीत. त्याचा जाधव यांना व्यक्तिगत कसलाही लाभ नाही. पण असं असतानाही ते जंगल वसवण्याचं, नई धरती फिर बनेगी या उद्दिष्टातून जंगल फुलवण्याचं ते जर काम करत असतील, तर या कामाला अप्रिशिएट करायचं सोडून वन विभाग जे आहे त्या वन विभागानं त्यांना नोटीस धाडली. पण वन खात्यानं नोटीस धाडून सरकारी खाक्या काय असतो, सरकारी आंधळे पण काय असतं, हे जणू जाधव यांच्या लक्षात आणून दिलं. पण याला घाबरून त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. कुठल्याही शहाणा माणूस अशा वेळी जे करेल ना, तेच जाधव यांनी केलं. सपशेल दुर्लक्ष केलं, लक्षच दिलं नाही याकडे. आणि पाहता पाहता ही झाडं मोठी झाली. हे जंगल बंगाल टायगर, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडे यांसारख्या अनेक पक्षी आणि प्राण्यांचे निवासस्थान झाले. जाधव यांच्या कार्याची गावाबाहेर कुणालाच माहिती नव्हती. पण बघा, चांगलं काम असेल ना तर ते आपोआपच बाहेर जात. जर प्रकाश असेल तर त्या प्रकाशाला कुणीही थोपवून धरू शकत नाही. म्हणजे कुणीतरी डाल झाकली, कुणीतरी टोपलं झाकलं म्हणून कधी सूर्य उगवायचा थांबत नसतो. असंच झालं. जाधव यांचं जे काम आहे त्या कामाची चर्चा बाहेर पसरायला सुरू झाली. 2008 मध्ये जाधव पायेंग जगाला माहिती झाले. जितू कालिता नावाचा वार्ताहर एका आसामी भाषेतील मासिकासाठी काम करायचा. तो जोरहाटचा, फोटोग्राफी ही उत्तम. त्याला गावकऱ्यांनी जाधव पायेंग याच्या कार्याविषयी सांगितले. जितू जाधव यांच्या भेटीला गेला. जंगलात गेल्यानंतर जाधव यांना भेटण्यासाठी गेला असता जाधव यांना तो शिकारी वाटला. संवाद सुरू होताना जितू यांच्या मागून एक गवा आला. जाधव यांनी भाला फेकून जितूचे प्राण वाचवले आणि बघता बघता या प्रसंगातून दोघांची मैत्री झाली. जाधव यांच्या अफाट कार्याची माहिती जगाला कळावी यासाठी जितू कालिता, हे नाव नीट लक्षात ठेवा, जितू कालिता तब्बल 3 वर्ष झटत होते. 2009 मध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केले. 2012 मध्ये जाधव यांनी आपला पहिला फोटो काढू दिला. हे नीट समजून घ्या, हा माणूस मूलभूत काम करतोय, रचनात्मक काम करतोय, पण आपलं काम मिरवण्यासाठी करत नाही. अन्यथा तुम्हाला माहिती आपल्याकडच्या वृक्षारोपणाच्या मोहिमा कशा होतात, आपल्याकडच्या स्वच्छतेच्या मोहिमा कशा होतात. दोघे मिळून हातात घेऊ एक झाडू आणि खूप सारे फोटो काढू, या पद्धतीने आपल्याकडच्या बहुतांशी मोहिमांबद्दल बोललं जातं. एका त्याच खड्ड्यात वेळोवेळी वेगवेगळी झाडं लावायची, फोटो काढायचे आणि वृक्षारोपण संपन्न झालं अशा बातम्या द्यायच्या. हे प्रकार आपल्या देशामध्ये सर्रास घडतात. इथं मात्र जाधव पायेंग हे मूलभूत रचनात्मक जंगल उभारणीचं काम करताना सुद्धा ते फोटो काढू देत नाहीत. आपल्या कामाला प्रसिद्धी मिळावी ही कांक्षा त्यांच्या मनात नाही. आपलं मूलभूत काम सातत्यानं वाढावं हे मात्र त्यांच्या मनात आहे. पण हा आपला पत्रकार असणारा मित्र मूलभूत काम बाहेर पोहोचवण्याचं काम करू शकला तर यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळू शकेल असं बहुधा जाधव यांना वाटलं असेल. आणि 2012 मध्ये त्यांनी पहिला फोटो काढू दिला. त्यानंतर जाधव यांचे कार्य बरेच माहिती झाले. बाहेर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. एकदा हत्तीचा कळप गावावर चाल करून आला, त्यामुळे रहिवाशांचं नुकसान झालं. याबद्दल बघा, जाधव यांना गावकऱ्यांनी दोषी ठरवलं, मारहाण केली. लोकांनी उद्रेक म्हणून झाडं कापणं सुरू केलं. मात्र जाधव यांनी कडक भूमिका घेतली. आधी मला मारा आणि मग झाडे तोडा, अशी ती भूमिका आहे. तुम्हाला चिपको आंदोलन माहित असेल. या आंदोलनामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी जे लोक झाडं तोडण्यासाठी आले होते
त्या झाडं तोडणाऱ्या लोकांना प्रतिकार करण्यासाठी आदिवासींनी झाडांना मिठ्या मारल्या आणि सांगितलं, पहिल्यांदा आम्हाला कापा, आम्हाला तोडा आणि नंतरच झाडं तोडा. झाडांवरती एवढं निरातिशय प्रेम करणारे ते आदिवासी आणि तसेच जाधव सुद्धा आहेत. ते म्हणले, अगोदर मला काय करायचंय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या झाडांवरती हत्यार चालवा. स्वाभाविकच एका बाजूला जंगलाला आग लावली गेली. मग जाधव यांनी वन खात्याला कळवले. खात्याचे लोक पहिल्यांदा आले आणि एवढं मोठं जंगल पाहून थक्क झाले. कारण काही वर्षापूर्वी इथं फक्त ओसाड जमीन होती. जिथं जंगल उभं करणं हे वन खात्याचं काम होतं, ते काम एकट्या जाधव यांनी करून दाखवलं होतं. स्वाभाविकच त्यांचं जे काम आहे त्या कामाबद्दलची प्रशंसा आता हळूहळू बाहेर पसरायला लागली. आसाम सरकारनं हस्तक्षेप केला, गावकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आणि जाधव यांच्या कार्याचं खूप कौतुक केलं. त्यानंतर ते देशात ओळखले जाऊ लागले. 22 एप्रिल 2012 रोजी जाधव यांचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने पहिला सत्कार केला. त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार दिला आणि नंतर पुरस्कारांची मालिका सुरू झाली. 2015 मध्ये अतिशय प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाधव यांना देण्यात आला. आता ही कथा पण मोठी मनोरंजक आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना कसा मिळाला? लेखकाने ही कथा रंगवून सांगितलेली आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे सांगण्यासाठी जाधव यांना संपर्क साधण्यात केंद्र सरकारचे कित्येक दिवस गेले. कारण टेलिफोनची सोय नाही, मोबाईल असण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणून हा माणूस कोण आहे हे शोधता शोधता, कागदपत्र जमा करता करता, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करता करता कित्येक दिवस गेले. कसा बसा संपर्क झाला तर जाधव म्हणतात, मला कशाला पुरस्कार देता? ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जी काम करणारी माणसं असतात ती प्रसिद्धीची, पुरस्काराची, प्रतिष्ठेची भुकेली नसतात. तुम्हाला कदाचित माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांची कीर्ती जेव्हा त्यांच्या कानावर गेली तेव्हा तुकारामांना बोलावणं धाडलं. त्यांच्यासाठी जड जवाहीर धाडले, संपत्ती धाडली. तुकाराम काय म्हणतायत? तुकाराम म्हणतायत, हे जे सोनं आहे, ही जी चांदी आहे, हे जे पैसे आहेत ते आमच्यासाठी मातीसारखे आहेत. आम्हाला हे पाठवून काय करायचं आहे? आम्हाला हे स्वीकारून काय करायचं आहे? आणि जेव्हा निरोप सांगितला गेला की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे, तुकाराम काय म्हणतायत? तुकाराम म्हणतायत की मी तिथं येणं म्हणजे चालण्याचा व्यर्थ शीण आहे. कारण मला राजांकडून काय हवंय? मला राजांकडून काहीच नको. हा स्वाभिमानी बाणा ही गोष्ट खूप महत्वाची असते रचनात्मक काम उभं करणाऱ्या माणसामध्ये. जाधव पायंग सुद्धा म्हणतात, मला पुरस्कार कशाला देतात? पद्मश्री पुरस्कार इतका मोठा पुरस्कार, तरी सुद्धा त्या पुरस्काराबद्दल कसलंही अप्रूप जाधव यांना नाही. काम महत्वाचं आहे, पुरस्कार नाही. पण तरी सरकारने ऐकलं नाही. सरकारने त्यांना पुरस्कार दिला आणि पुरस्कार दिल्यानंतर जाधव परदेशात सुद्धा ओळखले जाऊ लागले. एवढे अफाट काम करणारा साधा माणूस जगाच्या नकाशावर फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला. वेगवेगळ्या देशातलं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी येऊ लागलं. आखाती देशामधलं शिष्टमंडळ आलं. अमेरिकेमध्ये जाधव यांना बोलावलं गेलं. जर्मनीचं बोलावणं आलं. मग जाधव यांची पत्नी बिनिता या देखील जोरहाट मधल्या रहिवासी. जाधव कुटुंबियांना 2 मुलं, 1 मुलगी आणि 1 मुलगा जाधव यांना वृक्ष लागवडीत मदत करतात. पूर्वी हे पूर्ण कुटुंब भोगदाई नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या जंगलात राहायचं, पण आता ते गावात राहतात. पण जाधव मात्र जंगलातच बांबूंच्या झाडावर निवारा करून राहतात. पायात चप्पल न घालता जंगल पालथे घालण्यासाठी 40 वर्षापासून नित्य नियमाने ते परिक्रमा करत असतात. जाधव म्हणजे एक इन्स्पिरेशन आहेत आपल्या सगळ्यांसाठी. एक माणूस काय करू शकतो? फक्त त्याला आतून इच्छाशक्ती पाहिजे की मी हे काम, माझी काम करण्याची इच्छा आहे. आणि अशा एकेका माणसानेच खूप मोठे चमत्कार करून दाखवलेले आहेत. बाबा आमटे सारखा माणूस हा एकटाच माणूस आहे. ज्या दशरथ मांझीचं नाव आपण घेतलं तोही एकटाच माणूस आहे. जाधव पायंग हाही एकटाच माणूस आहे. अशा एकट्या माणसानीच खूप मोठे चमत्कार करून दाखवलेत. हे चमत्कार इच्छाशक्तीच्या बळावरती होत असतात. ही इच्छाशक्ती ज्याची तीव्र असते तोच माणूस झपाटून जाऊन काम करू शकतो. या पाठाच्या अखेरीस लेखक
मकरंद कुलकर्णी अशी अपेक्षा व्यक्त करतायत की देशातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याची सक्ती केली तर नष्ट झालेली संपदा पुन्हा प्राप्त होईल. नई धरती फिर बनेगी असा विश्वास जाधव व्यक्त करतात. अखेरच्या श्वासापर्यंत झाडे लावणार असल्याचा जाधव मोलाई पायेंग यांचा संकल्प निश्चितपणे समाजाला दिशा देणारा आहे. आणि मित्रांनो, आपल्या समाजात लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना झाडं लावण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. तुम्हाला माहिती असेल, हिंगोली जिल्ह्यामधले अण्णासाहेब जगताप यांनी एक मूल 31 झाडे हे एक अभियान हातामध्ये घेतलेलं आहे. अण्णा जगताप यांनी कित्येक शाळेमधल्या मुलांना ही झाडं लावण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तुम्हाला हेही माहित असेल की सयाजी शिंदे हे मराठीमधले एक महत्वाचे अभिनेते, खरं तर मराठीमधले म्हणण्यापेक्षा भारतीय चित्रपट सृष्टीमधले महत्वाचे अभिनेते, अरविंद जगताप हे महत्वाचे कलावंत, हे सुद्धा वनराई, महाराष्ट्रामध्ये वनराई उभं करण्याचं काम करत आहेत. असं वेगवेगळ्या पातळीवरती काम करणारी माणसं खूप महत्वाचं मूलभूत रचनात्मक काम उभं करत आहेत. त्या कामाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ही इच्छाशक्ती आपण जागवली पाहिजे आणि नई धरती फिर बनेगी या पद्धतीचा एक आत्मविश्वास आपल्या सगळ्यांमध्ये असला पाहिजे. मित्रांनो, ही धरित्री सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय पर्यावरण टिकू शकणार नाही. पर्यावरण जोपर्यंत निरोगी राहणार नाही, पर्यावरण जोपर्यंत जीवसृष्टीसाठी अनुकूल राहणार नाही, तोपर्यंत कोरोना सारख्या महामाऱ्या थांबणार नाहीत. बघा, कुठं ना कुठं असे संसर्गजन्य आजार पसरण्यामागचं कारण पर्यावरणाकडे आपलं झालेलं दुर्लक्ष हे आहे. निदान या पाठाच्या निमित्ताने आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अधिक संवेदनशील झालं पाहिजे. सृष्टीबद्दल आपण अधिक संवेदनशील झालं पाहिजे. आणि जाधव पायेंग यांना वयाच्या 16व्या वर्षी जे वाटलं होतं तेच आपणाला सुद्धा वाटलं पाहिजे. नव्या धरित्रीच्या नवनिर्माणासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, असा एक आशावाद या पाठाच्या विवेचन विश्लेषणाच्या वेळी मी जागवतो. आत्ताचा हा पाठ शिकत असताना, अभ्यासत असताना मध्ये मध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीची व्यवधानं आली. लग्न सराईचा मौसम असल्या कारणामुळं त्याचाही तुम्हाला थोडाफार त्रास झाला असेल, त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतो. पण या सगळ्यातून मार्ग काढून आपणाला पुढे जायचं आहे. अशा अडचणी येतच जाणार. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मी शेवटी ठेवतो आणि थांबतो. जाधव पायेंग असतील, बाबा आमटे असतील, अभय बंग असतील, दशरथ मांझी असतील, किंवा समाजामध्ये रचनात्मक काम उभं करणारं कुणीही असेल, किंवा अगदी आपलं लेक्चर असेल, याला अडचणी येणारच. बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, पांवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. या अडचणींना मागे सारून आपण मात्र पुढे सोबत चालण्याचा प्रयत्न करत राहू, इतकी अपेक्षा. धन्यवाद, आभार.